न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 28 मार्च 2026 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। अपयशाची भीती बाळगू नका, त्याचा सामना करा आणि यशाचा मार्ग प्रशस्त करा। आता सुविचार आपण बघितलात। एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। राजापेठ पोलीस ठाणे हद्दीतील एका कॅफेवर पोलिसांनी छापा टाकत अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणींना ताब्यात घेतले आहे। अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या डी-मार्टच्या मागील बाजूस असलेल्या एका कॅफेमध्ये दुपारच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा टाकला। मिळालेल्या माहितीनुसार या कॅफेमध्ये खास बनविलेल्या कंपार्टमेंटमध्ये काही तरुणी अश्लील कृत्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे महिला सेल निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली। छाप्यामध्ये सुमारे 5 ते 6 विद्यार्थी तरुणी संशयित अवस्थेत ताब्यात घेण्यात आले असून त्यांना राजापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले। या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून कॅफे व्यवस्थापक आणि मालकाचीही चौकशी केली जात आहे। दामिनी पथकाने सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई केली असून शहरात अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे। यापुढेही अशा ठिकाणांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। तर अमरावतीत पुन्हा एकदा कॅफेच्या आडून सुरू असलेल्या अश्लील प्रकारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। यापुढेही अशा प्रकारांना आळा बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमरावती शहरात पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। देह व्यापाराच्या संशयावरून फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दामिनी पथकाने 10 टाकत एका महिलेसह आरोपींना ताब्यात घेतले आहे। या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। दामिनी पथकातील पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघाली गावंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल पूजा सपकाळ यांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली। फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत मंगलधाम रोड चित्रा कॉलनी परिसरात एका घरात देह व्यापार चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंच आणि बोगस ग्राहकासह सापळा रचला। रेड दरम्यान एका महिलेला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इतर महिलांकडून देह व्यापार करून घेत असल्याचे आढळून आले। तसेच ग्राहक आणणारा एक पुरुष देखील पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला। या कार्यवाहीत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांनी वेश्या व्यवसायासाठी येथे बोलावले जात असल्याची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 27,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 च्या कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिला, विद्यार्थी आणि बालकांवर कोणत्याही प्रकारचा छळ, छेडछाड किंवा रोड रोमिओ प्रकार आढळल्यास नागरिकांनी निर्भयपणे 112, 1091 आणि 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। अमरावती शहरात अशा प्रकारच्या गैरकृत्यांवर पोलिसांची धडक नजर असून अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे असं पोलिसांनी सांगितलंय। अमरावती शहरातील नागपूर गेट परिसरात सार्वजनिक ठिकाणी चाकू घेऊन दहशत माजविणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। 28 मार्च 2026 रोजी अमरावती शहरातील नागपूर गेट पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखेचे पथक नियमित पेट्रोलिंग करीत होते। यावेळी नागपुरी गेट नाका चौक परिसरात एक तरुण सार्वजनिक ठिकाणी हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती पथकाला मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित इसम शेख जमील वर्ष 22 राहणार पठाणपुरा याला ताब्यात घेतले। झडती दरम्यान त्याच्याकडून एक धारदार चाकू जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे 1000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध शस्त्र अधिनियम कलम 4/25 तसेच बीपी ऍक्ट कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी वेळीच कारवाई करत मोठी घटना टळली असल्याचे बोलले जात आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची सतर्कता किती महत्त्वाची आहे याचे हे उदाहरण आहे। अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून नियमित पेट्रोलिंग सुरूच राहणार आहे। अमरावती शहरात फ्रेझरपुरा पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत चोरट्याला अटक केली आहे। या आरोपीकडून तब्बल 2,60,000 रुपये किमतीच्या 4 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे। या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।
अमरावतीतील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी कौशल्याने उलगडा केलाय। श्यामनगर परिसरातील रहिवासी राजेंद्र चौधरी यांनी 23 मार्च 2026 रोजी रात्री आपली होंडा ब्लेझर मोपेड घरासमोर उभी केली होती, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ती दुचाकी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू ठेवला। या तपासात सचिन शामराव वानखडे व वर्ष 42 या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली देत अमरावती शहरातील इतर चोरीच्या घटनांमध्येही सहभाग असल्याचे उघड झाले। पोलिसांनी आरोपीकडून एकूण 4 दुचाकी जप्त केल्या, ज्याची एकूण किंमत सुमारे 2,60,000 रुपये आहे। फ्रेझरपुरा पोलिसांच्या डीबी पथकाने उच्च दर्जाचे तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य वापरून 3 गुन्हे उघडकीस आणले। या प्रकरणाचा तपास सुरूच आहे। ही कार्यवाही पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। फ्रेझरपुरा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील वाहन चोरट्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पुढेही अशाच कारवाया सुरू राहील असं पोलिसांनी सांगितलंय। अमरावती शहरात सध्या जनावरांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। श्रद्धा कॉलनी आणि नवसारी परिसरात मध्यरात्री जनावरे पळविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली। अमरावती शहरातील श्रद्धा कॉलनी आणि नवसारी परिसरात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचे समोर आले। ही घटना मध्यरात्रीनंतर 2 ते 3च्या सुमारास घडल्याची माहिती मिळते। सीसीटीव्ही फुटेजनुसार काही अज्ञात व्यक्ती वाहनासह परिसरात दाखल झाले। त्यांनी मोकळ्या मैदानात बसलेल्या जनावरांना लक्ष्य करत त्यांना पकडून गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र याच वेळी काही जागरूक नागरिकांना संशय आला। त्यांनी तात्काळ घरातील लाईट सुरू केल्याने चोरट्यांचा डाव फसला। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आरोपींनी तिथून पळ काढला। हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे। तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित टोळीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। दरम्यान पोलिसांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून संशयास्पद हालचाल दिसताच तात्काळ माहिती देण्याचे सांगितले आहे। म्हणजेच नागरिकांच्या जागरूकतेमुळे एक मोठी चोरी टळली असली तरी शहरात अशा टोळ्यांचा वावर वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। आपणही सतर्क राहा आणि संशयास्पद हालचाली तात्काळ पोलिसांना कळवा। अमरावती शहरात एमडी ड्रग्सचा वाढता विळखा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या व्यसनाच्या गर्तेत अडकत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे। या पार्श्वभूमीवर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी थेट लोकसभेत आवाज उठवत कठोर कारवाईची मागणी केली आहे। अमरावती शहरात एमडी म्हणजेच मेफेड्रॉन या घातक ड्रग्सचा वाढता प्रभाव आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे। अलीकडील काळात पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून सतत मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या जात आहेत। या संपूर्ण रॅकेटमध्ये गुजरात आणि राजस्थानशी संबंधित कनेक्शन समोर येत असल्याने यामागील मास्टरमाइंडचा शोध घेण्याची मागणी जोर धरत आहे। तपासात अशीही समोर आले आहे की मोठ्या ट्रकमध्ये ड्रग्ज अमरावतीत आणले जात असून येथून संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे जाळे पसरविले जात आहे। त्यामुळे अमरावती हे ड्रग्सचे मोठे हब बनत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर खासदार बळवंत वानखडे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करत केंद्र व राज्य सरकारने तात्काळ विशेष पथक नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच ड्रग्ज पुरवठ्याची साखळी पूर्णपणे उद्ध्वस्त करावी अशी जोरदार मागणी केली आहे। दरम्यान शहरात वाढणाऱ्या ड्रग्ज प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने लवकरात लवकर कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। माझं अमरावती शहर जे एमडी ड्रग्सच्या आज विळख्यात सापडलेलं दिसत आहे की जे वारंवार ज्या अलीकडेच पोलीस प्रशासनानं ज्या धाडी टाकल्या त्यामध्ये करोडो रुपयाचं एमडी ड्रग्स हे जप्त केल्या गेलं आहे। एक नव्हे तर 3 धाडी या अलीकडच्या काळात पोलीस प्रशासनानं टाकलेल्या आहेत। कधी याचं कनेक्शन अहमदाबाद गुजरात सांगतायत, कधी राजस्थान सांगतायत। म्हणून नेमकं याचा आका कोण आहे हे शोधल्या गेलं पाहिजे। आणि आज जे काही तरुण पिढी आमची अमरावती शहरातली त्या ड्रग्सच्या विळख्यात सापडली आहे त्याला वाचवण्यासाठी सरकारनं योग्य पावलं, प्रशासनानं योग्य पावलं उचलल्या गेले पाहिजेत। सरकार हे निश्चित
सांगत नाही की हे MD ड्रग्स येत आहे कुठून. त्याचं मूळ अमरावती तर त्याचं मुख्य केंद्र असू शकतं असं मला वाटते. अलीकडच्या काळात ज्या काही कारवाया झाल्या त्या पाहता ते अमरावती शहरात फार मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज इथं येऊन पूर्ण महाराष्ट्रात त्याचं वितरण होऊ शकते. म्हणून अध्यक्ष महोदय या निमित्तानं एक विशेष पथक नेमून ह्या बाबतीत सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. ते ड्रग्स कुठून येते नेमकं आणि ते कुठं कुठं जाते यासाठी पावलं उचलल्या गेले पाहिजे. आणि ती जी काही ड्रग्सची आज अमरावतीत येत आहे त्याचं पालमुळं नष्ट केले पाहिजे अशी या निमित्तानं मी केंद्र सरकारच्या गृह खात्याला आणि राज्य सरकारच्या गृह खात्याला विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अमरावतीत वाढत चाललेला ड्रग्सचा विळखा हा केवळ कायद्याचा प्रश्न नसून तो समाजाच्या भवितव्याशी निगडीत आहे. आता प्रशासन आणि सरकार यावर किती वेगाने आणि कठोर कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविणारी मोठी बातमी. मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओवरून विरोधक आक्रमक झाले असून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर स्वतः झिरवाळ यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केलाय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नेमकं प्रकरण काय पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत ते असल्याचा दावा केला जात असून हा व्हिडिओ त्यांच्या शासकीय निवासस्थानात शूट झाल्याचंही बोललं जात आहे. या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र मंत्री झिरवाळ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत हा व्हिडिओ 2-3 वेगवेगळे व्हिडिओ जोडून बनविण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की व्हिडिओची सत्यता तपासणे अत्यंत आवश्यक आहे. जर व्हिडिओ खरा निघाला तर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने झिरवाळ यांना पाठिंबा देत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. तसेच या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. सध्या या व्हिडिओची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नसून पोलिसांकडून चौकशी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. मागच्या काळात जी घटना घडली त्याचं पूर्ण चौकशी झाली. त्याच्यामध्ये कुठेही झिरवाळांपर्यंत संबंध गेला नाही. आता जी घटना आहे, जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच. तर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. हा व्हिडिओ खरा आहे की बनावट याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? इराण अमेरिका तणावामुळे ऊर्जा संकटाची भीती व्यक्त होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे. नेमकं काय सांगितलंय पाहूया सविस्तर. इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा परिणाम भारतावर होऊ शकतो अशी चर्चा रंगत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीत देशातील इंधन साठा, पुरवठा आणि भविष्यातील धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केलं की देशात लॉकडाऊन लागू होणार नाही. पेट्रोल, डिझेल आणि LPGचा पुरवठा सुरळीत आहे. ते म्हणाले, काही लोक जाणून बुजून लॉकडाऊन बाबत अफवा पसरवित आहेत. अशा खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. माननीय प्रधानमंत्री मोदयांनी देखील या संदर्भातली लॉंग टर्म स्ट्रॅटेजी सांगितली आणि विशेषतः 2 गोष्टी
या त्यांनी सांगितल्या की जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवत आहेत. तो संभ्रम पसरू देऊ नये, लॉकडाऊन लागेल वगैरे असल्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. लॉकडाऊन बिलकुल लागणार नाही आहे. असल्या गोष्टी पसरवणारे हे अक्षरशः एक प्रकारे देशद्रोह करतायत आणि म्हणून माझं मत आहे की अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई हे आम्ही देखील करणार आहोत. प्रधानमंत्री महोदयांच्या ॲश्युरन्स नंतर मला हा विश्वास आहे की भारताने ही परिस्थिती टॅकल करण्याकरता जे काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या सर्वांचं जे काही जीवन आहे हे कमीत कमी अफेक्ट होईल अशा पद्धतीनं पुढेही ही सगळी स्ट्रॅटेजी तयार केली आहे. की भारताची आयातीवर अवलंबित्व कमी करत देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढविली आहे. तसेच नागरिकांपर्यंत पीएनजी गॅस पोहोचविण्यासाठी नेटवर्क विस्ताराचं कामही वेगात सुरू आहे. याशिवाय राज्य सरकारने 150 दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवून विविध क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. 40,000 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून 90% शासकीय सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. 150 दिवसाचा जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने हातामध्ये घेतला होता त्या कार्यक्रमाचं समापन म्हणून त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये विशेषतः ई गव्हर्नन्समध्ये ज्या ज्या लोकांनी उत्तम काम केलं त्यांना आम्ही पुरस्कार दिलेले आहेत. उत्तम डिपार्टमेंट्स, उत्तम सेक्रेटरीज, उत्तम कमिशनर्स, उत्तम पोलीस कमिशनर्स, उत्तम एसपीज, त्याचप्रमाणे वेगवेगळे कमिशनरेट्स, अशा सगळ्या कॅटेगरीजमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचा आज आम्ही सत्कार केलेला आहे. विशेषतः HRच्या क्षेत्रामध्ये या 150 दिवसामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे. जवळपास सगळ्या विभागाचे नवीन आकृतीबंध तयार झालेले आहेत. रिक्रुटमेंट रूल्स नव्याने तयार झालेले आहेत. HR सिस्टीम्स उभ्या राहिल्या आहेत. 40,000 लोकांचं प्रमोशन हे आपण त्यानिमित्ताने करू शकलेलो आहे. आणि आपण विशेषतः जे काही आपल्या गव्हर्नमेंट प्रोसेसेसचं रिइंजिनिअरिंग केलं आहे त्यामुळे लोकांना लागणाऱ्या ज्या 90% सेवा आहेत त्या सेवांमध्ये आता आपण अर्जामधल्या फील्ड्स 40% कमी केल्या आहेत. डॉक्युमेंट्स 50% कमी केले आहेत. त्याला लागणारा वेळ हा अगदी नगण्य केलेला आहे आणि हे कार्य आपलं असंच चालू राहणार आहे. आणि म्हणूनच आज या सगळ्या आमच्या चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार आपण केलेला आहे. तर देशात लॉकडाऊन लागणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. अमरावती महानगरपालिकेने राज्यात पुन्हा एकदा आपला ठसा उमटविला आहे. ई गव्हर्नन्स मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय. मुंबई सह्याद्री सभागृहात आयोजित राज्यस्तरीय समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री 150 दिवस ई गव्हर्नन्स कार्यक्रमाअंतर्गत अमरावती महानगरपालिकेच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यात आली. राज्यातील 29 महानगरपालिकांमधून अमरावतीचे 200 पैकी तब्बल 179.50 गुण मिळवत 5वा क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा विभागातून या यादीत स्थान मिळविणारी अमरावती महानगरपालिका ही एकमेव संस्था ठरली आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या नेतृत्वाखाली तंत्रज्ञानाधारित आणि पारदर्शक प्रशासनाचा उत्तम नमुना उभा करण्यात आलाय. मर्यादित संसाधनांमध्येही मोठ्या शहरांची स्पर्धा करत मिळवलेले हे यश विशेष ठरत आहे. महानगरपालिकेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये माय अमरावती, व्हॉट्सअप चॅटबॉट, मोबाईल ॲप आणि डिजिटल संवाद प्रणालीचा समावेश आहे. तसेच रिमोट सेन्सरिंगवर आधारित कूल रूफ उपनियम 2025, शासकीय प्रक्रियांचे डिजिटायझेशन, नवीन वेब पोर्टल, ब्लॉकचेनद्वारे प्रमाणपत्र पडताळणी आणि GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आलाय. ही कामगिरी राज्यातील स्मार्ट आणि उत्तरदायी प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे. अमरावती महानगरपालिकेच्या या यशामुळे भविष्यातील स्मार्ट सिटी मॉडेलसाठी एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
अमरावती बस स्थानक ते रेल्वे स्टेशन या मार्गावर जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांचे नवीन कार्यालय उभारण्यात आले असून या कार्यालयाचे भव्य उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवार 28 मार्च रोजी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आशिष येरेकर, राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे तसेच महापौर श्रीचंद तेजवानी उपस्थित होते. अमरावती बस स्थानक ते रेल्वे स्टेशन या महत्त्वाच्या मार्गावर हे कार्यालय उभारण्यात आले असून यामुळे जिल्ह्यातील वाचन संस्कृतीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नवीन कार्यालयामध्ये आधुनिक सुविधा, प्रशस्त जागा आणि नागरिकांना सुलभ सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ग्रंथालय व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावतीत उभारण्यात आलेले हे नवीन ग्रंथालय अधिकारी कार्यालय निश्चितच विद्यार्थ्यांसाठी, वाचकांसाठी आणि संशोधकांसाठी उपयोगी ठरणार आहे. राज्यातील प्रशासकीय विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची मुंबई येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पुण्यातील वरिष्ठ अधिकारी नयना गुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलांमुळे अमरावती विभागाच्या प्रशासनात नव्या कामकाजाची दिशा मिळणार आहे. राज्य शासनाने नुकतेच प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे फेरबदल जाहीर केले आहेत. अमरावतीच्या विभागीय आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या श्वेता सिंघल यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या होत्या. दरम्यान त्यांच्या रिक्त जागी पुण्यातील वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी नयना गुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नयना गुंडे या त्यांच्या शिस्तप्रिय आणि कार्यक्षम प्रशासनासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली अमरावती विभागातील विविध विकास कामांना अधिक वेग मिळेल तसेच प्रशासन अधिक परिणामकारक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बदलांमुळे विभागीय शासकीय यंत्रणेत नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नव्या जबाबदारीसह नयना गुंडे अमरावती विभागाला कोणती नवी दिशा देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी कर्जमाफी जाहीर करण्यात आली. याच निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आणि या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सरकारचे आभार मानण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य सरकारने नुकतेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असून या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच निर्णयाचे स्वागत करत अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शनिवारी 28 मार्च रोजी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि सरकारचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते. शेतकऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. या प्रसंगी माजी आमदार बच्चू कडू, आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके, राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे तसेच आमदार राजेश वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार घेत असलेल्या निर्णयांचे कौतुक करण्यात आले आणि भविष्यातही अशाच योजना राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे राज्यभरात समाधानाचे वातावरण आहे. अमरावतीतील या कार्यक्रमातून सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील राजकारणात मोठी घडामोड. अतिक्रमणधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय जाहीर झाला आहे. 2011 पूर्वीपासून सरकारी जागेवर राहणाऱ्यांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय आता प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत बोलताना राज्यातील अतिक्रमणधारकांसाठी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत दिलेला शब्द आता पूर्ण केला जात आहे. 2011 पूर्वीपासून सरकारी जागेवर राहणाऱ्या नागरिकांना पट्टे वाटप करण्यात येणार असून राज्यातील सुमारे 15 लाख कुटुंबांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो संकल्पनामा दिला होता, जो विकासनामा दिला होता, त्यावेळी शब्द दिला होता की महाराष्ट्राच्या जी जनता आहे, जी सरकारी जागेवर राहतं, जे नागरिक राहतं, त्या नागरिकांना त्यांच्या मालकी हक्काचे पट्टे मिळावे, त्यांच्या घराचा बांधण्याचा मार्ग मोकळा व्हावा, याकरता आम्ही मंत्रिमंडळात हा निर्णय घेतला. आमच्या महसूल खात्याने
एकंदरीत पॉलिसी तयार केली आणि आता महाराष्ट्रामध्ये जे लोक 2011 पूर्वी सरकारी जागेवर राहतात, शहरामध्ये असतील ग्रामीणमध्ये असतील, त्या सर्वांना त्यांचे कायमस्वरूपी पट्टे देणे आणि त्यांच्या घराची रजिस्ट्री करून देणे, केवळ पट्टाच नाही तर पट्ट्याची रजिस्ट्री करून देण्याचा निर्णय घेतला आणि 1000 रुपयात पट्टाची रजिस्ट्री होणार आहे. फक्त 1000 रुपयामध्ये आम्ही जो पट्टा मिळाला तो रजिस्टर करून देणार आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाला त्यांचं घर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. आधीच्या काळामध्ये फक्त प्रधानमंत्री आवास योजनेच्याच लोकांना पट्टे वाटप करायचो, आता सरसकट सर्वच लोकांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या अमरावतीमध्ये जवळपास 22-23 हजार परिवाराला या निर्णयाचा फायदा होणार आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 15 लाख नागरिकांना परिवारांना प्राथमिक टप्प्यामध्ये याचा फायदा होईल. या राज्यातले सर्वच अतिक्रमणधारक लोकांना या ठिकाणी घरं बांधता येतील आणि ज्या लोकांना SRA स्कीम करू पाहिजे असेल त्या सर्वांनी ग्रुप म्हणून SRA स्कीम ते करू शकतील. पण आता या राज्यात हा निर्णय घेतला आहे, कुणी बेघर राहणार नाही, कुणालाही रस्त्यावर या लागणार नाही, सर्वांचे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि एखाद्या वेळी जर काही घरं आपण कायदेशीर करू शकणार नाही, पूर संरक्षण भिंती आहेत किंवा फ्लड डॅमेज एरियात बसलेले आहे किंवा ज्या ठिकाणी कायदेशीर करता येणारच नाही, अशांना सुद्धा दुसरीकडे त्यांना त्यांचे प्लॉट वाटप करून त्यांनाही घरं देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासोबत भोंदू बाबांवर कारवाई, जयंत पाटील प्रकरण आणि चाकणकर यांचा राजीनामा यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान राज्यात वाढत असलेल्या भोंदू बाबांच्या प्रकारांवरही बावनकुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र असून अशा भोंदूगिरीवर कठोर कारवाई व्हायला हवी असंही त्यांनी स्पष्ट केले. या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेमधल्या कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं, त्यांच्या भावना याच म्हणतील की बाबा अशा आधुनिक महाराष्ट्रात, विकसित महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे भोंदूगिरी आणि भोंदू बाबा तयार होत असतील तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. ही महाराष्ट्राचीच भावना आहे, महाराष्ट्राचीच भूमिका आहे. जयंत पाटील यांच्या चाकणकर प्रकरणातील कारवाईचा मागणीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की अनेक नेते विविध ठिकाणी भेट देतात, फोटो काढतात, परंतु त्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती असतेच असे नाही. कधी भक्तिभावातून लोक फोटो काढतात, त्यामुळे फोटो काढणाऱ्यांवर दोष टाकणे योग्य नाही. मात्र लोकांचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. अनेक लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल ऐकतात त्याबद्दल तेव्हा जात असतात, त्यांना नमस्कार करत असतात, त्यांचे फोटो काढत असतात, तेव्हा काही माहीत नसतं कोणाला. आता कोण कसं आहे काय माहिती असतं, पण जेव्हा त्याचे असे प्रताप येतात बाहेर तेव्हाच कळतं माणसाला भोंदूगिरी आहे म्हणून. कधी कधी व्यक्ती हा भक्ती प्रेमामध्ये या ठिकाणी कोणाबद्दल फोटो काढतात, नमस्कार करतात, पण त्याचा गैरफायदा असा घेतला जाईल तर त्या गैरफायदा जो घेतो त्याची दोष आहे, बाकी फोटो काढण्याचा का दोष आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरहरी झिरवाळ प्रकरणात निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले. चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की आरोप झाल्यानंतर चौकशी सुरू असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबतही योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तपासामध्ये एक धक्कादायक माहिती अशी आली की हवाला पण चालवत होता हा भोंदू बाबा. नाही, त्याच्या अनेक माहिती आल्या आहेत. सरकार योग्य कारवाई करत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे महाराष्ट्राच्या विधिमंडळात महाराष्ट्राच्या जनतेला ग्वाही दिली आहे. झिरवाळचा राजीनामा घेणार नाही, तो तर प्रश्न आधीच आम्ही सांगितलं की मी कालही बोललो की सुनेत्राताई पवारजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या बाबीचा निर्णय करायचा आहे. तेच सांगतोय की त्याबद्दलचे पुरावे, त्याबद्दलची सत्यता, त्याबद्दल असलेलं काहीतरी काय खरं आहे काय खोटं आहे त्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी तपासतील आणि उपमुख्यमंत्री शेवटी सुनेत्रा पवारजी त्यांच्या पक्षाचा निर्णय करतील. अतिक्रमणधारकांसाठी मोठा दिलासा तर दुसरीकडे भोंदू बाबांवर कारवाईची मागणी. राज्यातील राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात धावडा येथे मोठा थरार पाहायला मिळाला.
शेतात दिसलेल्या बिबट्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन विभागाने तब्बल 5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील गोदरी रोड परिसरात एक बिबट्या दिसून आला. जुनेद सौदागर यांच्या शेतात मक्का कापणीसाठी गेलेल्या मजुरांना हा बिबट्या अचानक दिसल्याने एकच खळबळ उडाली. मजुरांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्यांनाही बिबट्याचा वावर आढळून आला. दरम्यान हा बिबट्या बाळू देशमुख यांच्या जनावरांच्या चाऱ्याच्या शेतात जाऊन तब्बल 5 तास ठाण मांडून बसला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन विभागाने जालना येथून पिंजरा मागवून मोठी रेस्क्यू मोहीम सुरू केली. वन परिक्षेत्र अधिकारी नीता फुले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पथकाने समन्वयाने कारवाई केली. रेस्क्यू टीमचे आशिष जोशी आणि दीपक वाटाणे यांनी अथक प्रयत्न करत बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितरित्या जेरबंद केले. या संपूर्ण मोहिमेत अनेक वन अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अखेर 5 तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू असून परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की शेतात एकटे जाऊ नये, वन्य प्राणी दिसल्यास तात्काळ माहिती द्यावी आणि कोणत्याही अफवा पसरवू नयेत. धावडा येथे या घटनेमुळे पुन्हा एकदा वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष अधोरेखित झाला आहे. सुदैवाने वन विभागाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. नागपूरच्या वाकोडी शिवारातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भरधाव वेगातील कार अचानक अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळल्याची घटना घडली. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याला तातडीने नागपूर येथे हलविण्यात आले. वाकोडी शिवारातील दोहनघाट रोडवर हा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार MH31 FE 5774 क्रमांकाची कार अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमी व्यक्तीला गाडीतून बाहेर काढण्यात आले. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला तातडीने पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले. दरम्यान अपघातग्रस्त व्यक्तीचे नाव अद्याप समोर आले नाही. ही घटना खापा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. सुदैवाने स्थानिकांच्या तत्परतेमुळे जखमी व्यक्तीला वेळेत मदत मिळाली. अपघाताचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील प्राध्यापक राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर मध्ये एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद क्षण साकारला गेलाय. यास्कावा कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या यास्कावा सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांचा कौशल्य विकासासाठी हा उपक्रम कसा महत्त्वाचा ठरणार आहे जाणून घेऊया. बडनेरा येथील प्राध्यापक राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर येथे यास्कावा सेंटर ऑफ एक्सलन्सचा उद्घाटन समारंभ दिमाखात पार पडला. विदर्भ युवक कल्याण सोसायटीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून यास्कावा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुर्जर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या अत्याधुनिक सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली आणि त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षणाची गरज अधोरेखित केली. रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्य विकसित करण्यासाठी अशा सेंटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. यास्कावा कंपनीच्या सहकार्याने उभारलेले हे सेंटर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषासाठी नवी दिशा देणार आहे. यावेळी रोबोटचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांचे विशेष आकर्षण निर्माण झाले. कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट उदय देशमुख, प्राध्यापक डॉक्टर हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंह चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी, प्राचार्य डॉक्टर गजेंद्र बामनोटे, प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून संस्थेच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. मी प्राध्यापक डॉक्टर मंगेश गुर्दे, यास्कावा सेंटर ऑफ एक्सलन्स, प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेराचा केंद्रप्रमुख. या सेंटरचं आज एक उद्घाटन झालेलं आहे.
या सेंटरमध्ये यास्कावा रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही जापानची कंपनी यांनी रोबोट्स इथे CSR फंडमधून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी इथे प्रस्तावित केलेले आहेत. आमच्या कॉलेजमधील 1990चे माजी विद्यार्थी श्री अजय गुर्जर हे भारतातील या कंपनीचे प्रमुख आहेत आणि ते या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी इथे या विदर्भात भागातील सर्व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि उद्योगांमध्ये काम करणाऱ्या तांत्रिक मनुष्यबळाच्या फायद्यासाठी हे सेंटर इथे त्यांनी प्रस्तावित करण्याचं सूचित केलं होतं. त्यानुसार आम्ही हे सेंटर इथे सुरू करत आहोत. या सेंटरमध्ये सेंटरची स्थापना 2021 झाली आहे. हां, या सेंटरची सुरुवात 2021 करोना काळात आम्ही सुरू केली आणि त्यानंतर आज 5 वर्षात या सेंटरची डेव्हलपमेंट आहे ती सुरू आहे. यानंतरसुद्धा अनेक प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी आणि उद्योगांसाठी इथे आम्ही सुरू करणार आहोत. आजच्या घडीला इथे रोबोटिक्स प्रोग्रामिंग, रोबोटिक्स सिम्युलेशन, वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमधून विद्यार्थ्यांना रोबोट कसे हँडल करायचे, त्यांच्याकडून कामं कशी करून घ्यायची याचे प्रशिक्षण आम्ही देणार आहोत. तसेच येथे ऑटोमेशन हा विषय जो आहे जो आजच्या घडीला उद्योगांना खूप अत्यावश्यक झालेला आहे. त्याचे आम्ही विद्यार्थ्यांना धडे इथे देतो या केंद्रामार्फत. तसेच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक नवीन क्रांती जे 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून आलेली आहे, ज्यात उद्योगातील लागणाऱ्या विविध सुटे भाग आणि मशीनचे सुटे भाग आणि आता तर 3D प्रिंटिंग हे क्षेत्र सगळ्या याच्यात विस्तारित आहे. मेडिकल फील्डमध्ये सुद्धा ऑर्गन प्रिंटिंग वगैरे असे नवीन यातून मार्ग निघत आहेत. तर हे 3D प्रिंटिंगचं सेंटरसुद्धा आम्ही इथे प्रस्थापित केलेलं आहे. एकंदरीत आजच्या घडीला जे उद्योगाला अद्ययावत तंत्रज्ञान लागतं ते सगळं इथे आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि येथील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे इथे ट्रेनिंग कोर्सेस आणि प्रात्यक्षिकं आम्ही याद्वारे इथे घेऊन विदर्भातील मनुष्यबळ, कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी आमचे कॉलेजचे योगदान देण्याचा आम्ही या केंद्राद्वारे प्रयत्न करीत आहोत. आमच्या विदर्भ वेलफेअर सोसायटीची व्यवस्थापन तसेच आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राचार्य आणि आमचा आहे सहाय्यक मनुष्यबळ आमच्या कॉलेजला या सगळं या सेंटरसाठी मागच्या 3 महिन्यापासून झटत होते आणि आज हे सेंटर यद्यवाद सेंटर म्हणून विदर्भातील एक नावाजलेलं सेंटर म्हणून उभं राहिलेलं आहे. आपण सगळ्यांनी आणि सर्व तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन मी याकडे करते. रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने विद्यार्थ्यांना सक्षम बनविणारा हा उपक्रम निश्चितच भविष्यात मोठी झेप घेण्यास मदत करणार आहे. कारंजा नजीक समृद्धी महामार्गावरून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. बंद पडलेल्या ट्रकला बॅरिकेड्स न लावल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. विशेष म्हणजे वारंवार मदतीसाठी कॉल करूनही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही मदत न मिळाल्याचा गंभीर आरोप केला जातोय. समृद्धी महामार्गावरील लोकेशन क्रमांक 197 जवळ ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार PB05 AP 9242 क्रमांकाचा ट्रक नागपूरहून मुंबईकडे जात असताना रात्री 2 वाजताच्या सुमारास त्याच्या डिझेल पाईपला गळती झाली आणि ट्रक 100 किलोमीटर वेगाच्या लेनमध्येच बंद पडला. या घटनेनंतर ट्रक चालकाने तात्काळ समृद्धी महामार्गावर हेल्पलाईनला संपर्क साधून बॅरिकेड्स लावण्याची विनंती केली. मात्र वारंवार कॉल करूनही घटनास्थळी कोणतीही मदत पोहोचली नाही. धोकादायक परिस्थितीतही संबंधित चालकाने स्वतः रस्त्यावर उभं राहून इतर वाहनांना हातवारे करत सावध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक अपघात टळले. दरम्यान पहाटे 5 वाजताच्या सुमारास MH14 HU 3292 क्रमांकाचा दुसरा ट्रक कोलकात्याहून मुंबईकडे येत असताना बंद ट्रकला मागून जोरदार धडक दिली आणि या भीषण अपघातात ट्रक चालक कॅबिनमध्ये अडकला आणि गंभीर जखमी झाला. घटनास्थळी कारंजा ग्रामीण पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि इतर मदत पथक पोहोचले. मात्र जखमी चालकाला बाहेर काढण्यासाठी क्रेनची आवश्यकता होती. आरोप आहे की संबंधित ठेकेदाराने क्रेनमध्ये डिझेल नसल्याचे कारण देत ती पाठविण्यास नकार दिला.
त्यामुळे मदत कार्य उशिरा सुरू झाले। सर मेरी गाड़ी जो है 2 बजे रात का डीजल पाइप फट गया, जगह पे हमारी गाड़ी जो है जाम हो गई, गाड़ी स्टार्ट नहीं हो रही थी। 2 बजे से हम लोग जो है जितने रोड के अधिकारी हैं, पुलिस वाले हैं, सबको फ़ोन किया है, कोई आया नहीं। 4:30 बजे ये गाड़ी पीछे से आई, हमारे गाड़ी में मार दिया, ड्राइवर जगह पे ख़त्म हो गया। अगर कोई साहब आके और बैरियर पीछे लगा दिए होते तो एक्सीडेंट नहीं होता, लेकिन कोई साहब सुना नहीं। फ़ोन करते रह गए हम लोग 3-4 घंटा, कोई आया ही नहीं। बोलते हैं 10 मिनट में जाएगा, 10 मिनट में जाएगा। सुबह हो गया तब साहब लोग आए। ये जो क्रेन है, ये क्रेन का जो ठेकेदार है उसने बोला डीजल नहीं करके। घटनास्थळी उपस्थितांनी सांगितले की जर वेळेत क्रेन आली असती तर चालकाचा जीव वाचू शकला असता। या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। सर टोल नाके वाले को, पुलिस को, सबको फ़ोन किया है, कोई नहीं आया है। बैरिकेड के लिए भी फ़ोन किया, वो बोले अभी 10 मिनट में आ रहा है, आधा घंटा में आ रहा है। 3 बार 4 बार कॉल किया है मैंने, कोई नहीं आया। अच्छा, ये आपका जो ट्रक था ये बीच में खड़ा हो गया था, तब आपने कॉल किया? तुरंत कॉल किया मैंने। तो क्या आए नहीं अभी तक? नहीं, कोई नहीं आया। अभी समझो 6:30-7 बजे टाइम होगा तब भी अभी आ गए? हाँ, अभी आ रहे हैं सर। ठीक है, सुबह सुबह सब आ रहे हैं। ठीक है। ही घटना केवळ अपघात नसून व्यवस्थेच्या हलगर्जीपणाचे गंभीर उदाहरण आहे। वेळेत बॅरिकेड्स आणि मदत मिळाली असती तर एक जीव वाचू शकला असता। नाशिकमध्ये जीएसटी विभागातील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई करत 20 लाखांची लाच स्वीकारताना तिघांना अटक केली आहे। नाशिकमध्ये जीएसटी विभागातील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झालाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली आहे। राज्यकर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे आणि सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे यांच्यासह खासगी व्यक्ती अमित जाधव यांना 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार एका व्यावसायिकाविरोधातील कारवाईचा तपास पूर्ण करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी तब्बल 1,25,00,000 रुपयांची मागणी केली होती। तडजोडीनंतर हा व्यवहार 1 कोटी रुपयांवर ठरला होता आणि या व्यवहारातील पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये स्वीकारताना एसीबीने सापळा रचून तिन्ही आरोपींना अटक केली। कारवाई दरम्यान पागे यांच्या कार्यालयातील झडती घेतली असता अतिरिक्त 2 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। विशेष म्हणजे एसीबीने आधी कॉल रेकॉर्डिंग आणि मागणीची खात्री करवून ही कारवाई केली, त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले। या घटनेमुळे जीएसटी विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे। लाचलुचपत विरोधात एसीबीची ही मोठी कारवाई मानली जात आहे। या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे। नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे। कन्हान परिसरात एका 28 वर्षीय युवकाचा रेल्वे खाली येऊन मृत्यू झाला आहे। प्राथमिक माहितीनुसार या आत्महत्येचा प्रकार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे। नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील कांद्री परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली। मृत युवकाची ओळख राकेश देवीदीन सूर्यवंशी वय वर्ष 28 अशी झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राकेश हा बेरोजगार होता आणि गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता। गुरुवार 26 मार्च रोजी रात्री त्याने घराजवळील मंदिरात जेवण केले होते आणि त्यानंतर तो तेथून निघून गेला। मात्र उशिरापर्यंत घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली। दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री रितेश सूर्यवंशी यांनी कुटुंबियांना फोन करून राकेशने जैन हॉस्पिटल समोरील बोर्डा मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केल्याची माहिती दिली। ही माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा राकेशचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला। अपघात इतका भीषण होता की त्याचे शीर आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होते। घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलीस निरीक्षक वैजंती मंडवदरे यांनी सहकाऱ्यांसह पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे। ही घटना अत्यंत वेदनादायक असून मानसिक तणावामुळे असे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। अशा परिस्थितीत कुटुंबियांनी आणि समाजाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे। भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे। साकोली तालुक्यातील उमरझरी येथे शेतात काम करत असताना एका महिलेवर चक्क वाघाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे।
या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील उमरझरी गावात सकाळच्या सुमारास एक थरारक घटना घडली. माया रामकृष्ण सोनवणे या महिला आपल्या पतीसोबत शेतात मिरची तोडण्याचे काम करीत होत्या. याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. क्षणार्धात झालेल्या या हल्ल्यात वाघाने महिलेच्या मानेवर आणि शरीराच्या विविध भागांवर निर्दयी चावे घेतले. महिला गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत शेतात कोसळली. दरम्यान महिलेच्या पतीने प्रसंगावधान दाखवत हातातील मिरचीची पिशवी वाघावर फेकली. या अनपेक्षित प्रतिकारामुळे वाघाने पळ काढला आणि महिलेचा जीव थोडक्यात वाचला. जखमी महिलेला तात्काळ साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संपूर्ण उमरझरी परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप असून वन विभागावर निष्क्रियतेचा आरोप केला जात आहे. धोकादायक वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची आणि जखमी महिलेला आर्थिक मदत देण्याची जोरदार मागणी आता होत आहे. ही घटना खरंच धक्कादायक असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभाग यावर कितपत वेगाने आणि प्रभावी कारवाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागपुरात पोलिसांची धडक कारवाई. कुख्यात गुन्हेगार चिऱ्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी काढली धिंड. परिसरात दहशत माजविणाऱ्या आरोपीवर पोलिसांचा कडक संदेश. नागपूर शहरातील शांतीनगर आणि यशोधरानगर पोलीस परिमंडळात पोलिसांनी मोठी कारवाई करत कुख्यात गुन्हेगार वसीम उर्फ चिऱ्या शेख याला अटक केली आहे. 27 मार्च रोजी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या चिऱ्या हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटक केल्यानंतर पोलिसांनी केवळ त्याला कोठडीत न ठेवता परिसरात त्याची धिंड काढत गुन्हेगारांना कडक इशारा दिला. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या घराची तसेच तो ज्या ठिकाणी वावरत होता त्या अड्ड्यांची ही सखोल झडती घेतली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ही संपूर्ण कार्यवाही शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे आणि यशोधरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये दोन्ही पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. गुन्हेगारांवर पोलिसांचा कडक बडगा. चिऱ्याच्या धिंडीने परिसरात निर्माण झाली होती भीती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्ट वे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकता. त्यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7 आणि अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूजच्या केबल व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम, ट्विटरवर सुद्धा बातम्या बघू शकता. याकरिता आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येतोय. हे बातमीपत्र एवढंच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.